मंडळी, कशा आहात? तर आज माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना सर्वात पहिले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला ही दिवाळी खूप सुखाची आणि समृद्धीची जावो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, हे माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। तर मग आज आहे लक्ष्मीपूजा आणि आता मी तुम्हाला सकाळपासून माझं रूटीन शेअर करणार आहे। जसं जमल तसं मी व्हिडिओ शूट करत राहील। आणि आता मला सर्वात पहिले देवाची सगळी पूजा वगैरे करून घ्यायची, कारण डीप क्लीनिंग करायची आहे देवाच्या तिथे, कारण आज लक्ष्मीपूजा आहे। तर मग आपण देवाच्या खालचे वस्त्र वगैरे सगळं चेंज वगैरे करूया आणि तसं मी तुमच्याशी शेअर करते। आता मी हे सगळे फुलं वगैरे काढून घेणार आहे आणि डीप क्लीनिंग करून घेणार आहे। तसं मी तुम्हाला भरपूर वेळा माझ्या देवाऱ्याचा व्हिडिओ हा शेअर केलेला आहे। आता मी डायरेक्ट तुम्हाला पूजा झाल्यावरच दाखवणार। बघू शकता तुम्ही माझी देवपूजा किती सुंदर झालेली आहे। मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये माझी देवपूजेचा व्हिडिओ म्हणजे शेअर केलेला आहे तुमच्याशी माझी पूजा। तर मी आज आता सगळे वस्त्र वगैरे देवाचं बदललेलं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते। बघा, आम्हाला आता सगळं काम आवरत मला नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी बघा तुम्ही 12 वाजता आहेत मला नाश्ता करायला। आता मी फोडणीचा भात करून घेते, कारण आज लक्ष्मीपूजा आहे, मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करावा लागेल। तर मग आता मी हाच भात आम्ही आता परतून खाऊ आणि मग लक्ष्मीपूजाच्या वेळेस देवीला नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो आणि तो स्वयंपाक पण मी करणार आहे आणि तो तुमच्याशी मी शेअर करेल। चला तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला। ॲक्च्युली तुमचा नाश्ता झाला असेल। बघू शकता इकडे मी ना आता पुरणासाठी चण्याची डाळ लावून घेतलेली आहे। ती काय तुम्हाला दाखवली नाही, मध्ये पण मी दाखवलेली होती, त्याच्यामुळे मी काय दाखवली नाही आहे। आणि कटाच्या आमटीसाठी मी कांदा आणि खोबरं ते पण भाजून घेतलेलं आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा, हे मी आता मस्त वाटण करून घेणार आहे। आणि इकडे मी ना दिवे पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत। आता संध्याकाळी मला दिवे वगैरे लावायचे, हे कोरे दिवे आहेत। फोडणीसाठी मी लसूण आणि आलं ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे। ते आता हे बघा, माझं पुरण आता मी इथे चटका द्यायला ठेवलेला आहे। पहिले चहा उकळून घेते, कारण दिवसभर झालं करून दमल्यासारखं होतं। इथे कट तयार झाला आहे माझा। थांबा एक मिनिट दाखवते तुम्हाला। बघू शकता तुम्ही, आता फक्त 6 वाजलेले आहेत आणि आज लक्ष्मीपूजा आहे। आणि वातावरण बघा किती बोगस झालेलं आहे, एकदम अंधार, हवा सुटली आहे। बघा किती अंधार झालाय पूर्ण। आता मोबाईलमध्ये दिसतोय का नाही काय माहिती तुम्हाला, पण एवढा अंधार झालाय ना आणि हवा पण सुटली आहे। हे काय असं व्हायला नको। लक्ष्मीपूजेच्या दिवशी सगळे म्हणजे वर्षातून एकदाच सण येतो, सगळे उल्हासामध्ये असतात, पण ही पावसाने सगळा पचका केला ऐन वेळेवर येऊन। बघू शकता तुम्ही, पाऊस पण चालू झालेला आहे, खूप मोठा पाऊस येतोय। आणि कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाच्या इकडे पाऊस येतोय ते। तुम्हाला तर मोबाईलमध्ये दिसत नसेल, पण हवा दिसत असेल झाडं वगैरे हलताना। इथे बघू शकता तुम्ही, मी असे दिवे वगैरे सगळं भरून ठेवलेले आहे पूजेच्या आधी। आणि ह्या पावसाने तर खूप वैताग आणलाय, कारण पावसाळा आहे का दिवाळी आहे हेच समजत नाही आहे। खूप जोरात पाऊस येतोय। थांबा मी तुम्हाला दाखवते।
बघू शकता तुम्ही, ह्या साईडने थोडासा पाऊस दिसतोय. केवढा पाऊस येतोय बघा ना. सगळा मूड ऑफ होऊन गेलाय, कारण दिवे वगैरे लावायचे. हे बघा, बघू शकता तुम्ही, दिवे वगैरे लावायचे. सगळं म्हणजे छान असं घर, अंधारलेलं घर असं मस्त उजळून निघेल असं वाटलं होतं. पण काय आता हे पावसामुळे काय दिवे पण नाही राहणार. बघू, राहिले तर मग मी तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये दाखवते. बघा किती पाऊस येतोय. बिचारे सगळ्यांनी मस्त तयारी वगैरे केलेली आहे, पण पावसाने सगळा पचका केलाय. बघू शकता तुम्ही, मी ही साडी वेअर करणार आहे आणि त्याच्यावर हे कानातले, गळ्यातलं शॉर्ट गंठल आणि हा गजरा मी हे वेअर करते आणि दाखवते तुम्हाला माझा लुक कसा आहे तो. आता मी पूजा मांडून घेते आणि पूजा आज आम्ही दोघीच करणार आहे, कारण तिचे पप्पा कामावर आहेत. काम ते केलंच पाहिजे. तर मग आता आमच्या दोघींची धावपळ चालू आहे. बाहेर पाऊस पण येतो, तुम्हाला दाखवलेलं मी. बाजारात जायचं यायचं एवढी धावपळ झाली ना, आज खूपच धावपळ झाली आमची. पण असो, आता आपला मोठा सण आहे म्हटल्यावर आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावंच लागतं. आणि धावपळ करून करून ना मला आज थोडंसं असं काय म्हणतात त्याला, थोडंसं असं कणकणी आल्यासारखी आली आहे. तिकडं स्वयंपाक पण होते माझा आणि मी ही पूर्व तयारी करून ठेवलेली होती, तुम्हाला दाखवलं मी. देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे गळीत मुकट शोभत भरा, रुंजुंचे नोपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना. गाणकडे नाना कळे काही, मजला ना कळे काही, शब्द रूपी गुंफून मला वाटे तव चरणी. धूप दीप झाला तर कापुरारती, देवा कापुरारती. बघू शकता, इथे माझी लक्ष्मीपूजा मस्त झालेली आहे. हे बघा. आणि आणखीन मला आता लक्ष्मी मातेला नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचा आहे. इथे माझं पुरण रेडी आहे. आता मला फक्त पोळ्या करायच्या आहे. इथे माझा सार झालेला आहे आणि इथे बटाट्याची भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये ना भात लावलेला आहे. इथे दूध पुरणाच्या पोळीला गरम करून ठेवलंय आणि आता मी पीठ मळते आणि पुरणाची पोळी आणि भजी बनवते आणि दाखवते तुम्हाला. इकडे माझे नैवेद्याच्या पोळ्या चालू आहेत. ही साधी पोळी चपाती बनवते, कारण सगळ्यांना पुरणाची पोळी नाही आवडत. आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे भज्याचं. आता नैवेद्य ठेवून घेते आणि मिस्टर आल्यानंतर आम्ही जेवण करून घेऊ. आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि देवीला नैवेद्य ठेवायच्या वेळेला नेमकी लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे शूट करता नाही आलं. आणि जेवण वगैरे झालं. पाऊस कमी झाला आहे, म्हणजे भुरभुर चालू आहे, तरी पोरांची मस्ती चालू आहे, उडवत आहेत. तर माझा हा सकाळपासूनचा रुटीन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.